जय हिंद भावानो. ज्यांनी ज्यांनी आज RWR मॉक टेस्ट दिल्या त्यांच्यासाठी भावानो हिंदीचं सोल्युशन आणलेलं आहे. वेळ न घालवता भावानो हिंदी सोल्युशनला भावानो सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भावानो पहिला प्रश्न, विलोम शब्द जीवनदान. जीवनदान, कटुकरण, जीवात्मा, जीवन, मृत्यूदंड. मृत्यूदंड असणार. चला बघूया. बघून घ्या भावानो. कटुकरण म्हणजे कठोर बनवणे, जीवात्मा आत्मा, जीवन म्हणजे जीवन आणि मृत्यूदंड म्हणजे मृत्यूची शिक्षा. बघून घ्या तुम्ही, इथे तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे मृत्यूदंड. प्रश्न क्रमांक 2, खरा. विलोम शब्द खरा, खोटा, साप, सोना, सरळ. खरा, खरं बोलणारा, खोटं, खोटं बोलणारा. पर्याय क्रमांक 1 पहिलाच असणार आहे. बघून घ्या भावानो खाली, खोटा हे बघा भावानो. त्यानंतर भावानो तिसरा प्रश्न, चपलाचा अर्थ नाही होत आहे. नाही होत आहे तर बघून घ्या, नाही होत आहे. मन, लक्ष्मी, चंचल, बिजली. लक्ष्मी असते, चंचल असते, बिजली तर आहेच चपला म्हणजे. उरलं भावानो मन, मनच असणार 100%. हे बघा भावानो मन. पर्याय क्रमांक भावानो 1. पपिया समानार्थी शब्द पनई, पपैया, पन्नग आणि पै. तर भावानो आपल्याला वाचतानाच कळते पपिया म्हणजे पपैया. हा भावानो एक पक्षी आहे जो पावसाळ्यात थेंबांच्या ह्याच्यात कसला तरी आहे तो, पण पक्षीच आहे. एक पक्षी आहे. पनई म्हणजे चप्पल, पन्नग म्हणजे साप, पै म्हणजे भावानो दूध. एवढं लक्षात ठेवा. पाचवा प्रश्न भावानो, जिसने किसी प्रकार की हानि नहीं हो. निरापद, निराधार, निराहार, निरामिष. निरामिष म्हणजे शाकाहारी, निराहार, निराधार, निरापद. निरापदच असणार, निराधार नाही, निराहार नाही, निरापद. बघूया भावानो पाचवं. निरापद भावानो पहिला क्रमांक. निराधार म्हणजे ज्याला आधार नाही तो, आणि निराहार म्हणजे अन्न न घेणारा म्हणजे निराहार. त्यांचा सहावा प्रश्न, नाको चने चबवाना, अपनी बातों से परेशान करना, बहस करना, बातूनी होना, बहुत तंग करना. नाको चने चबवाना म्हणजे भावानो बहुत तंग करना. पर्याय क्रमांक भावानो 4 येणार. बघून घ्या भावानो 4च आहे. बहस करना म्हणजे भावानो वाद घालना, बातूनी होना म्हणजे खूप बोलणारा. 7 भावानो, उपयुक्त शब्द का चयन करें. आज डैश डैश बाजार जाना है, आज मैंने बाजार जाना है, आज मेरे को बाजार जाना है, आज मुझको बाजार जाना है, आज मुझे बाजार जाना है. सरळ सरळ कळते, आज मुझे बाजार जाना है. चौथा पर्याय बघून घ्या भावानो. चौथा पर्याय, रेखांकित खंड पर प्रस्थापित करिए. एक गाय, 2 घोड़े और एक बकरी मैदान में चर रही है. चर रहे हैं, किसी बदलाव की आवश्यकता नहीं. चर रही है, चर रहा है. एक बकरी मैदान में, एक घोड़ा है, एक गाय, 2 घोड़े और एक बकरी मैदान में चर रही है. चर रहे हैं, चर रही है, चर रहा है. भावानो बघा अनेक वचन आहे, त्यामुळे भावानो चर रहे है, चर रही है, चर रहा है. चर रहा है तर नसणारच आहे. चर रहे है, चर रही है. भावानो पर्याय क्रमांक 3 चर रही है असेल. हो 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 चुकलं भावानो. चर रहे है अनेक वचन रहे है. बकरी बकरी असल्यामुळे रही मी टाकलं, पण नाही, पहिला क्रमांक होतो चर रहे है. 8वा, त्याच्यानंतर भावानो गौरव. सुमन को अपने रूप पर गौरव है. सम्मान, आदर. दर्प म्हणजे सापच वाटते. दर्प म्हणजे गर्व म्हणजे अभिमान. शोभ म्हणजे दुःख. गर्व आहे ना 9व्याचं 3. दर्प म्हणजे भावना अहंकार. साप नव भावना अहंकार, अहंकार. आणि गर्व म्हणजे अभिमान. गर्व आहे ना भावना. इथं पहिला पासवर्ड भावना ऋतू. परिवार से उस व्यक्ति के चल जाने की डैडस सदैव बनी रहेगी. उभार, क्रांती, कमी, कटुता. काय सांगितले, भाववाचक संज्ञा सांगितले. परिवार से उस व्यक्ति के चले जाने की डैडस सदैव बनी रहेगी. कमी,
उभार, कांती, कटुता नाही, कमी येणार भावानो, कमी भावानो. पर्याय क्रमांक 3. कटुता म्हणजे कडूपणा, क्रांती म्हणजे मोठा बदल, उभार म्हणजे उंच होणे. सहावा भावानो, सही वर्तनी शब्द. शशी, 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 शशी. पर्याय क्रमांक भावानो 4 आपल्याला माहित आहे शशी. हे बघा भावानो, हे बघा भावानो, पर्याय क्रमांक भावानो 4. 17. मनुष्यता, देवता, देव्या और आदमी में कौन सी संज्ञा है? समूहवाचक, व्यक्तिवाचक, भाववाचक आणि जातीवाचक. काल पण सांगितले तुम्हाला या संज्ञा. समूह म्हणजे ग्रुप असतोय, व्यक्ती म्हणजे नावं घेऊन सांगितलेले असतात, तुमचं माझं नाव तसं. भाववाचक म्हणजे भाव व्यक्त केलेला असतोय, गुण, आपलं काहीतरी सुंदरता, हुशार बिशार असं गुण. जातीवाचक म्हणजे भावानो मनुष्य, देवता, देव्या, आदमी म्हणजे नॉर्मल शब्द वापरलेले असतात. बघून घ्या भावानो, जातीवाचक भावना, गुण, व्यक्ती आणि समूहासाठी भावानो वापरले जाते. मुझसे अब नहीं चला जाएगा इस वाक्य में कौन सा वाक्य है? कर्मवाच्य, भाववाच्य, कर्तृत्ववाच्य. हे भावानो नवीन काहीतरी आहे, वाटत नाही मला नवीन आहे, कारण ते पण हे मी पण वाचा नाही आहे आजच्या प्रश्नाला. हा भावानो मी सोडलेला असेल बहुतेक, किंवा हा चुकलेला असेल. बघूया भावानो, ॲनालिसिस केली मी वाचलेलं नव्हतंच. मुझसे नाही चला जाएगा. हे बघा भावानो, कर्मवाच्य म्हणजे कर्म मुख्य असते, भाववाचक म्हणजे कर्त्याची भावना व्यक्त होते, कर्तृत्ववाच्य म्हणजे कर्ता एक क्रिया करतो, स्वतःवर क्रिया करतो, इनमें से कोई नाही. भावानो, भाववाचक कर्त्याची भावना व्यक्त होते. पर्याय क्रमांक 2. हा भावानो वाचून घ्या, हा टॉपिक वाचून घ्या, मी पण वाचलाय मागाशी, हा पण वाचून घ्या तुम्ही. 19. संधी मी तुम्हाला सांगितले, संधी इतिहास म्हणून. संरक्षण, आवडते अनुस्वार आहे म्हणजे 100% भावानो म येणार. तर भावानो पहिला क्रमांकच बरोबर आहे. बघून घ्या भावानो, हे बघा भावानो, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर भावानो लास्टचा प्रश्न. मैं चाहता हूँ कि तुम्हारे साथ खेलूं, किस प्रकार का वाक्य है? निषेध वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि सरळ वाक्य. निषेध म्हणजे नकार असतोय, संयुक्त म्हणजे भावानो ज्याच्यात आपण आणि परंतु असं काहीतरी भावानो 2 वाक्य एकत्र केले जातात, त्याला संयुक्त. मिश्र वाक्य म्हणजे त्याच्यात पण भावानो मुख्य वाक्य पर दुसरं अवलंबून असते. आणि सरळ वाक्य म्हणजे साधं वाक्य. बघा भावानो, निषेध म्हणजे नाही नकार शब्द, संयुक्त म्हणजे और लेकिन न जोडलेले, मिश्र वाक्य म्हणजे मुख्य वाक्य पर दुसरं अवलंबून, सरळ वाक्य म्हणजे साधं वाक्य. चा पर्याय क्रमांक येतो भावानो 3, मिश्र वाक्य. 5 एप्रिल 2026 आजची भावानो RWची मॉक टेस्टवर. हे सोपा पेपर होता, मी सांगतो सोपा पेपर होता. फक्त ते कर्मवाच्य ह्यातच पोरं जर आडली असली तर, इथंच ह्या प्रश्नावरच आडली असली तर, नाहीतर भावानो नाही, पेपर सोपा होता. आणि सांगायचं झालं तर मला किती मागाचे पण सांगितले ॲनालिसिसमध्ये किती पडल्यात. लास्टचा भावानो पासवर्ड आहे भावानो, तो म्हणजे 18 पूर्ण पासवर्ड झाला आहे भावानो. तुम्हाला मी सांगितले पासवर्ड काय झाला तो. उद्या भेटू भावानो, जय हिंद.